ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये प्रवासी संघटनेचं काळ्या फिती बांधत आंदोलन। गुरवली स्थानकासह विविध मागण्यांसाठी प्रवासी आक्रमक। अजित पवारांचे निकटवर्तीय माजी आमदार अनिल भोसले यांची 3 वर्षांनंतर कारागृहातून सुटका। शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर। कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांची पक्षाला सोडचिठ्ठी। महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। मुंबईतल्या विधानसभा जागांसाठी महाविकास आघाडीचा 3-2-1 चा फॉर्म्युला। एक लोकसभा मतदारसंघ जिंकलेल्या पक्षाला 3 जागा। ठाकरे गट 15, काँग्रेस 14, राष्ट्रवादी आणि घटक पक्ष 7 जागांवर लढण्याची शक्यता। कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। सीबीआय स्टेटस रिपोर्ट कोर्टासमोर मांडणार। आतापर्यंत सीबीआयकडून चौघांची चौकशी। रामगिरी महाराजांविरोधात नाशिकमध्ये 1 तर पुण्यामध्ये 2 गुन्हे दाखल। आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आतापर्यंत जवळपास 10 गुन्ह्यांची नोंद। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची आज पहिली बैठक। यात लोकसभेतील 21 तर राज्यसभेतील 10 खासदारांचा समावेश। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। ई-पीक पाहणीची अट रद्द। सातबाऱ्यावर नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। राज्यात शाळेतील कर्मचाऱ्यांना आता पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक। शासनाकडून अध्यादेश जारी। बदलापूर घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं। शाळेत गुड टच बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी 4000 एसटी बसगाड्यांचं बुकिंग। रेल्वेसह एसटी प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज। दाक्षिणात्य अभिनेता विजयची राजकारणात एंट्री। विजयकडून पक्ष आणि निवडणूक चिन्हाचं लॉन्चिंग। तामिळनाडू विजय पार्टीकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी। मुंबईहून जाणारं विमान तिरुअनंतपुरम या विमानतळावर उतरवलं। विमानातले सर्व 135 प्रवासी सुरक्षित। विमानतळावर हाय अलर्ट जारी।